नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, बाबांचं पेव या महाराष्ट्रात फुटलेलं आहे. प्रत्येक गावात एक अशोक खरात हे मी वारंवार बोलतोय. कालच आपण ते प्रकरण बघितलेलं आहे. मंत्रोच्चारण कॅन्सर दुरुस्त करणारा एक भोंदूबाबा काल सापडलेला आहे. कुणाच्या अंगात कृष्ण येतो, कुणाच्या अंगात शंकर येतो, कुणाच्या अंगात महादेव येतो. देवाच्या नावाखाली या भोंदू बाबांनी महाराष्ट्रात थैमान घातले मित्रांनो. आणि या भोंदू बाबांना पोचले कोणी? तर या भोंदू बाबांना पोचलेलं आहे या राजकारणी लोकांनी. कारण प्रत्येक राजकारण्याकडे एक बाबा असतो. तो बाबा त्यांच्या हातामध्ये मनगटामध्ये दोऱ्या बांधतो, भविष्य सांगतो. त्या बाबांकडं लोकांची असली रेग बघून, बाबांचं नाव बघून तो राजकीय नेता त्याच्या प्रेमात पडतो. आणि हा बाबा पुन्हा त्या राजकारण्यांचे फोटो त्याच्या दरबारामध्ये लावून त्याचा राजरोसपणे देवाच्या नावानं सर्वसामान्य जनतेची लूट करणारे हे बाबा लोक आहेत. अशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके सहपत्नी परिवाराला घेऊन मुलाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी संभाजीनगरला गेले. शिर्डी ते संभाजीनगर रोडवर समृद्धीवर झालेला हा भीषण अपघात का घात? कारण 2 दिवसापूर्वी ईडीची चौकशीला सामोरे गेले जितेंद्र, आणि अवघ्या 2-3 दिवसात 4 दिवसात त्यांचा अपघात झाला. पण मित्रांनो, तो अपघात जर आपण नीट व्यवस्थित पाहिला तर असं लक्षात येतंय की अपघात हा वाटत नाहीये. हा अपघात आहे का घात आहे, ही शंका अनेक राजकीय मंडळींनी व्यक्त केलेली आहे. कारण ज्या पद्धतीनं 80% गाडी कंटेनरच्या खाली घुसली, कंटेनरनं ताबडतोब ट्रॅक्स बदलला का? सीसीटीव्ही फुटेज काय म्हणतायत, स्थानिक पाहणारे लोक काय म्हणतायत? पण एक प्रथमदर्शनी आता याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात मंथन सुरू झालेलं आहे की हा घात आहे का अपघात आहे. आता या महाराष्ट्राच्या सरकारला या घराच्या विरोधात साक्ष देणारे जेवढे काही साक्षीदार आहेत, या प्रत्येक साक्षीदाराच्या जीवाची काळजी करावी लागणार आहे. कारण असे महत्वाचे दुवे आणि साक्षीदार जर त्यांचा अपघात या कारणातून ते जर या संपले गेले, त्यांना मारण्यात आलं किंवा मेले किंवा अपघात झाला किंवा घात झाला, तर याचा पूर्ण परिणाम अशोक खरात यांच्या केसवर होऊ शकतो. आणि हा अशोक खरात भामटा बोंदू बाहेर येऊ शकतो. तसे त्याचे पाय खोलात चाललेले आहेत. दररोज त्याच्यावर नवीन गुन्हे दाखल होत आहेत. दररोज एक गुन्हा झाला की दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात जावं लागतंय. पण ज्या पद्धतीनं शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्षाचाच अपघात होणे, हा योगायोग म्हणावा का पुन्हा ही त्यानं केलेली जादू म्हणावी? काही काळी जादू आहे का हे मंत्रोपचारात मंत्र फुकले आणि एखादं विमान पडलं किंवा एखादा अपघात झाला, हे होऊ शकतं? अनेक प्रवाद आता सुरू झालेले आहेत, अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. पण
ही निश्चितच शंकेची बाब आहे की नेमकं चौकशी सुरू असतानाच डॉक्टर जितेंद्र शेळकेंचं असं जाणं. मित्रांनो, त्यांच्या बाबतीत शिर्डीमध्ये प्रचंड प्रमाणात आदर आहे असं लोक सांगतात. त्यांच्या समर्थकांनी पत्रकार प्रेस कॉन्फरन्स घेतली की त्यांच्या समर्थकांनी मीटिंग घेतली आणि त्यांचा त्या ट्रस्टशी फार काही संबंध नाही आहे. फक्त त्यांना धार्मिक आणि ते एक संघाचे कार्यकर्ते, ते प्रबोधनाचं काम करतात. चांगल्या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचं काम त्यांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे असंही काही आता समोर येत आहे. आणि घाताना असेल किंवा अपघाताना असेल ते या अशोक खराच्या संपर्कात आले आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले का त्यांचं शिर्डीतलं असलेलं बडप्रस्त हे लक्षात घेऊन अशोक खरातने हे जाळं विणलं आणि डॉक्टर जितेंद्र शेळकेला आपल्या जवळ ओढलं की शिर्डीमध्ये आपलं बस्तान बसता यावं. कारण शिर्डीमध्ये येणारे लाखो करोडो भाविक आपल्याकडे जर ओढायचे असले, या ईशान्येश्वर मंदिराकडे ओढायचे असले, त्याचे अशोक खरातचे भक्त बनवायचे असले आणि अशोक खरातला आपली संपत्ती वाढवायची असली तर त्यानं हेरलं डॉक्टर जितेंद्र शेळके. मित्रांनो, पण एक आश्चर्यकारक ही घटना आहे. कारण शिर्डीच्या जमीन व्यवहारामध्ये या शिर्डीच्या सर्व अशोक खरातवर जे काही गुन्हे दाखल झालेत, ज्याच्या मग आता ईडी लागलेली आहे, या सर्व व्यवहारामध्ये कुठेतरी नाव डॉक्टर जितेंद्र शेळकेचे यायला लागलेलं आहे. कुठेतरी ते पार्टनर आहेत किंवा त्यांचे भाऊ कुठल्या तरी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत अशी काही चर्चा सुरू झालेली आहे. आणि याच्यामधून कुठेतरी मानसिक तणाव, कुठेतरी मनातला तणाव त्यांचा वाढला का? त्यांचं असं सांगण्यात येतं की ज्या वेळेत ते पोचायला पाहिजे तर उशीर झाला का, जाणीवपूर्वक त्यांनी उशीर केला का, जाणीवपूर्वक त्यांनी आत्महत्या करायचीच या भावनेतून त्या कंटेनरच्या खाली आपली गाडी घुसवली. पण एक बाप, एक पती, सोबत आपली पत्नी आहे आणि माग आपला मुलगा आहे, याचं भान नक्कीच डॉक्टर जितेंद्र असलं पाहिजे. मग तरीही त्यांनी जाणीवपूर्वक संपायचंच या भावनेतून ही गाडी कंटेनरच्या खाली घातली. मग आत्महत्या आहे का त्यांची गाडी अत्यंत वेगात आहे हे हेरून जाणीवपूर्वक कंटेनर समोर आला आणि त्यांची गाडी त्या कंटेनरच्या खाली घुसली आणि हा अपघात झाला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला, अशी शंका घेतली जाते. ही शंका आहे. हे वास्तव काय हे परमेश्वरालाच माहिती आहे. पण जे प्रत्यक्ष लोक सांगतात की आवाज मोठा आल्यानंतर तिथले स्थानिक सरपंच त्या ठिकाणी आले आणि त्यांनी डॉक्टर जितेंद्र शेळके, त्यांच्या पत्नी यांना बाहेर काढलं, मुलाला बाहेर काढलं. मुलाला सांगितलं की ते सुखरूप आहे, तो काळजी करू नको, तुझं नाव सांग. त्यांनी नाव विचारलं त्या मुलाला नाव सांगितलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे कोण आहेत. आणि त्यानंतर सांगण्यात येतंय, सरपंच सांगतात की जवळपास अर्धा तास डॉक्टर जितेंद्र शेळकेंच्या पत्नी विव्हळत होत्या. बचाव वाचवाचा धास त्यांनी धरलेला होता, कणत होत्या, विचित्र आवाज येत होता, भयावह आवाज होता, कारण मरणाच्या धाडात त्या उभ्या होत्या. मित्रांनो, एक लक्षात घ्या की एवढ्या सगळ्या भयान परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ती 80% 90% गाडी त्या कंटेनरच्या खाली घुसली, अर्धा तास ते डॉक्टर शेळके तर जागीच गेले असं बोललं जातं, त्यांच्या पत्नी मात्र अर्धा तास जिवंत होत्या असे हे प्रत्यक्षदर्शी लोक सांगतायत. मुलाला नंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. मुलाची आता सध्या तो ICU मध्ये आहे. पण मित्रांनो, एकंदर ही घटना बघितली, प्रश्न असा पडतो की हा घात आहे, हा अपघात आहे का आत्महत्या? कारण शिवनिका ट्रस्ट, त्याच्यावर असलेले हे संचालक मंडळ, ज्यामध्ये निश्चितच रुपालीताई चाकणकर आहेत मित्रांनो, आणि आता जी काही उर्वरित आवारे सहित
जेवढे काही सदस्य त्या ठिकाणी आहेत, हे सदस्य यांच्या सुरक्षेची काळजी आता निश्चितच तपास यंत्रणेला करावी लागणार आहे. कारण हा एक महत्वाचा दुवा, शिवनिका ट्रस्ट बद्दलची काही अनेक गुपित या डॉक्टर जितेंद्र शेळकेला माहीत आहेत होते का माहीत नव्हते का? त्यांचा संबंध फक्त तेवढ्या पुरताच आला. आता त्यांच्या जवळचे गावातले लोक सांगतायत, त्यांच्या जवळची मित्रमंडळी सांगतायत की त्यांचा संबंध त्यांनी फक्त पूजापुरतं काही वेळापुरतं प्रत्यक्ष भेट सुद्धा अशोक खराचे त्यांची होत नव्हती, असंही लोक बोलला जातात. आता खरं काय आहे येणाऱ्या तपासामध्येच उघड होईल. पण आता काल सुद्धा अशोक खराच्या मोबाईल मधला डाटा रिकव्हर करण्याचं काम यशस्वीपणे झालेलं आहे. त्यानं डिलीट केलेले अनेक व्हिडिओ, फोटो, मेसेजेस आता समोर आलेले आहेत. त्यामधून नक्कीच अशोक खराचे पाय आता खोलात बुडालेले आहेत आणि अशोक खरात आता सुटणे, बाहेर येणे नामुमकिन आहे. कारण ज्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे की किती जरी वाल्मिकी कराडाच्या समर्थकांनी डॉन, बॉस, मालक अनेक प्रकारचे बॅनर लावून इमोशन करण्याचा प्रयत्न केला, पण वाल्मिकी कराड काही बाहेर येण्याची शक्यता नाही. आता वाल्मिकी कराडला सांगतात की काहीतरी पोटाचा विकार सुरू झालेला आहे, त्याच्या पोटात दुखतंय आणि खराच्या डोक्यात दुखतंय. वाल्मिकी कराडच्या पोटात दुखतं, खराच्या डोक्यात दुखतं. खरात म्हणतो की मला सुद्धा आता गोळ्याची इफेक्ट होत नाहीत, माझा सुद्धा आता तुम्ही न्यूरोसर्जनकडे मला घेऊन जा. म्हणजे हे एक प्रकारे मेडिकलच्या नावाखाली हॉस्पिटलमध्ये भरती होऊन सर्व सुखसोयी भोगण्याचं एक साधन म्हणजे आजारपणाचं सोंग आहे का? याबद्दलही लोक शंका घ्यायला लागलेली आहेत. का हवापालट करण्यासाठी वाल्मिकी कराडला जेलच्या बाहेर फेरफटका मारायला थोडी शुद्ध हवा त्याला मिळावून बाहेर आणलं होतं, अशी काही लोक आता चर्चा करायला लागलेली आहेत. आता निश्चितच मित्रांनो, या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सर्व घटनांकडे आता लागलेलं आहे. फक्त आता प्रश्न असा पडलेला आहे की या खरात प्रकरणाची पाळमुळं मंत्र्यापर्यंत पोहोचली आहेत का? खरात प्रकरणी हाय प्रोफाईल झाले का? कारण या खरातचे फोटो अमित शहापासून दीपक केसरकर पर्यंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यंत आहेत. अनेक जवळपास 30 का 40 आमदार त्याच्याजवळ होते असं लोक सांगतायत. म्हणजे अनेक आमदारावर त्यानं जादू केलेली आहे, अनेकांनी त्याची पाद्यपूजा केलेली आहे आणि अनेकांची प्रकरणं त्याच्याकडे आहेत. जर खरातनं तोंड खरं उघडलं तर खरे गुपित बाहेर येतील का? कारण खरात अजून तेवढं सहकार्य करतोय का? खरातनं काही तोंड उघडलंय का? आणि ह्या सर्व शंकेमध्येच असे होणारे हे घात, अपघात, आत्महत्या आणि साक्षीदार आणि पुरावे नष्ट करणे, अनेक केसेस आपण पाहिलेले आहेत की ज्या केसेसमध्ये साक्षीदारच किंवा मुख्य आरोपीच नष्ट होतो. नाना पटोलेंनी सुद्धा काल शंका व्यक्त केली की खरातचा मृत्यू हा कोठडीतच होणार आहे, जेलमध्येच होणार आहे असं भाकीत केलं जात आहे. अनेक सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते सुद्धा बोलतायत की खरात बाहेर जिवंत राहू शकत नाही आणि जेलमध्ये जिवंत राहू शकत नाही, अशी शंकेची पाल संपूर्ण मीडियामध्ये, संपूर्ण लोकांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेमध्ये. कारण आपण पाहिलेलं एन्काउंटरच्या माध्यमातून आरोपीला संपवण्याची कामं झाली अशी लोक चर्चा करतायत. मग खराचा घात होणारे, अपघात होणारे, एन्काउंटर होणारे का तो आत्महत्या करणारे, येणारा काळच सांगेल. मित्रांनो, जसं आमचं लक्ष तसं तुमचंही लक्ष अशा घटनेकडे असेल. चला बोलूया पुन्हा उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम रत्नाकर आवसेकर यांचा सकाळचा भोंगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि रत्नाकर आवसेकरांना असाच भरभरून आशीर्वाद द्या की जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येईल. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.